बघता बघता 3 वर्ष कसे संपून गेले सांगताच आलं नाही. चला जाऊ द्या म्हटलं. गुड मॉर्निंग मित्रांनो, तो तुमचा लाडका अच्युत, जय श्रीराम सगळ्यांना. मला जायचं होतं कॉलेजला, कारण की आपला आज लास्ट पेपर होता. लास्ट पेपर असल्यामुळं म्हटलं आता कोणती गाडी घ्यावं ते पण नाही समजा. म्हटलं जाऊ द्या, आपली 72-28 आपलीच गाडी घेऊन जाऊ. तर चला म्हटलं आपल्याला कॉलेजला आलो. मग काय विशेष नाही भाऊ, आम्ही डायरेक्ट कॅनॉटला गेलो. कॅनॉटला शेतकरी लोकांनी काय घातलं होतं आम्ही, हे असं काही समजत नव्हतं. आणि 3 वर्षाचा प्रवास आता संपणार आहे, कारण की शेवटचा पेपर आज. आणि खूप व्हिडिओ आले, खूप पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असं नाही मुलं, पण आता म्हणजे मुलं दिसणार नाही आपल्या व्हिडिओत. सगळे आता नवीन नवीनच माझ्या कॉलेजला. रोज तुम्ही व्हिडिओ बघता, पण या प्रत्येक व्हिडिओमध्ये मुलं दिसणार नाही, अशी माझ्या मस्ती दिसणार नाही. बघा, सगळे आपले मित्रमंडळी कसं ओकेच होते. मित्र म्हणजे कसे काळजाचे तुकडे होते सगळे. मी काही जास्त बोलणार नाही, कारण की इमोशनल होतं असतं जास्त बोलून. तर आपण नव्यानं भेटू, डबल काय नाही, नवीन मित्र करू आपण. पण आता हे मित्र पण आता यांच्या सगळ्याच्या वाटा अलग अलग होणार आहेत. सगळे आपापल्या कामात बिझी होणार आहे, आणि सगळे आपले धंदे करणार आहे. कोणी आता कसं आहे सांगता येत नाही काय करते. गोकुळ भागवत आणि आपले 2 मैत्रिणी पण चांगल्याच, म्हणजे आत्ताच शेवटला मैत्रिणी झाल्या होत्या, बॉन्ड चांगला झाला होता. तर जाऊ दे आता काय, काही दिवस असं राहतं, काही उशिरा भेटत असतं, काही लवकर भेटत असतं. पण आपल्याला उशिरा भेटलं, आपलं नशीब खराब होतं. काय थोडं खाता म्हटलं चला आता आपण पण ब्लॉग थोडा एंड करू. पण काय एंड करायचं नाव घेत नव्हतं ब्लॉग. पण म्हटलं आपल्याला जायचं आहे कॅनॉटला, म्हटलं चला आपण, मी पण जातो तुम्ही पण जा म्हटलं. मग काय आपला आकाश भाऊ आपल्याला पाणीपुरी भाऊ आणणार होता ना. आपला ही गँग तर झाली, आणि ही गँग तुम्ही बघितलेच नसा नाही. ही गँग पण बघा आता, आणि सिनेमॅटिकमध्ये व्हिडिओ घातला पाणीपुरी घालताना. भाऊ कसं आजच्या आणत आता ते गॅप घालून आले होते, तर म्हटलं काहीच विषय नाही. तर भाऊचा विषय आहे का काही, आणि भाऊ आणि मी पाणीपुरी भाऊ घालतो, युवराज उरस पाहिजे म्हटलं, काहीच विषय नाही, हरकतच नाही म्हटलं. मी खायला तयारच आहे, तुम्ही घ्यायला तयार राहा म्हटलं. मग काय पाणीपुरी वगैरे खाल्ली, रस प्यायला चला म्हटलं. रस प्यायलाही म्हटलं, रस प्यायलाही म्हटलं. इथं काहीतरी अलगच लावलेलं होतं. आम्ही 8 जण डायरेक्ट एक टेबल करून घेतला ना, काहीच विषय नाही. सगळे लोक आमच्या तोंडाकडे पाहत होते. अरे म्हटलं असं काही बघू नका. तिकडं टेबल डायरेक्ट अलीकडे वळणार. मावशीने आणला रस प्यायलाय म्हटलं. सचिन रस प्यायलाय म्हटलं, पण सचिन कोणीच नव्हतं आमच्यात. तर म्हटलं शेवटचा दिवस आपला एन्जॉय करून घ्या मित्रांनो. तुम्ही मला कधी भेटणार नाही, कारण की सगळ्याचे वाटा अलग अलग आहे, रस्ते अलग अलग आहे. आपण कसं आपण डायरेक्ट बोलत असतो गावठी. आपल्या ब्लॉगला कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब फॉलो करा. आपल्या यूट्यूब चॅनलवर पण सबस्क्राईब करा. आणि म्हणलं चला आता आपण रस वगैरे पिलून, मग याला ठसका लागला तर घरी जातो म्हणलं. घरी जात नाही तर डायरेक्ट आप्पाच्या कट्ट्यावर भाऊ डायरेक्ट काय केक आणला होता ना. भाऊ पण आला होता. म्हणलं काय भाऊ काय चाललं काही नाही म्हणलं. मग आज भरत भाऊचा बड्डे होता. मग भरत भाऊला पण वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. म्हणलं आपण इथं ब्लॉग एंड करू शुभेच्छा देऊन. चला.